परिवर्तन पॅनलचे 15ही उमेदवार भरघोस मताने निवडून आलेले आहेत। याचं सर्व श्रेय सर्व उमेदवार पॅनल प्रमुख गाडेकर सर असतील, त्यानंतर सर्व नाव सांगा आणि आज जी निवडणूक झाली कसं झाली त्याच्याबद्दल सांगा। माझं नाव दिलीप ढाकणे। आज जी निवडणूक झाली फुलंब्री शिक्षक तालुका संस्था पंचवार्षिक निवडणूक झाली। या निवडणुकीमध्ये परिवर्तन पॅनलचे 15ही उमेदवार भरघोस मताने निवडून आलेले आहेत। याचं सर्व श्रेय सर्व उमेदवार पॅनल प्रमुख गाडेकर सर असतील, त्यानंतर सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी असतील, आदरणीय गोरे सर असतील, या सर्व पॅनल प्रमुखांनी आणि सर्व सभासदांनी या विजयासाठी मोठा परिश्रम घेतलेला आहे। कारण गेल्या 7 वर्षामध्ये या पतसंस्थेच्या कार्यकारी मंडळाने आणि त्या पतसंस्थेच्या चेअरमनने एकाधिकारशाहीचा वापर करून पतसंस्थेचं आणि सभासदाचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे। सभासदांचा विश्वासघात केला आहे। अनेक विमा यासारख्या गोष्टीमध्ये किंवा प्रवास भत्ता यासारख्या गोष्टीमध्ये मनमानी कारभार करून शिक्षकांची सभासदांची दिशाभूल केली आहे आणि म्हणून आज या जिल्ह्यातील 10,000 शिक्षकांचं या निवडणुकीकडे लक्ष होतं आणि हा मोठा विजय अगदी त्यांच्या सर्व चेअरमन सहित पराभूत झाले। हा मोठा विजय या ठिकाणी आज संपादन झालेला आहे। या ठिकाणी शिक्षकांची सभासद संख्या वाढवणे, कर्ज मर्यादा वाढवणे, कर्जाचं व्याजदर कमी करणे आणि फसव्या ज्या योजना त्या संचालक मंडळाने सुरू केल्या त्या बंद करणे, सभासद हिताचे निर्णय घेणे आणि सभासदाला वेळेवर कर्ज देणे आणि या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं संस्थेची स्वतंत्र इमारत करणे हे सुद्धा हे कार्यकारी मंडळ यांनी वचननाम्यामध्ये दिले आहे। आणि आमचा विश्वास आहे गाडेकर सर, गोरे सर किंवा आबा पाटील, या ठिकाणी केसी गाडेकर सर, बोपळे सर, शिक्षक संघ, शिक्षक परिषद, आदर्श शिक्षक समिती, प्राथमिक शिक्षक समिती, शिक्षक सेना, सर्व संघटना, प्रहार संघटना, कास्ट्रेव संघटना, सर्व संघटना एकवटलेला आहे आणि हा निर्णय निश्चितपणे येत्या 5 वर्षामध्ये या पतसंस्थेची कायापालट केल्याशिवाय राहणार। तर आपले जे निवडणूक झाले त्या निवडणुकीमध्ये कोणकोणते विरोध पक्ष कोण होते? शिक्षक भारती म्हणून जी संघटना आहेत त्यांचे आमदार आहेत, त्यांचे विविध राज्यातले पदाधिकारी, त्यांनी सर्व शक्ती लोकप्रतिनिधींची शक्ती या ठिकाणी पणाला लावली। परंतु हा आजचा विजय सर्वसामान्य शिक्षक सभासदांचा आहे। सर्वसामान्य सभासद विरुद्ध प्रस्थापित अशी ही लढाई झाली आणि एकतर्फी निर्णय या ठिकाणी आजचा झालेला आहे। धन्यवाद। हमारे ये पतसंस्था में 15 उम्मीदवार विजयी हुए हैं और हम एक पंचसूत्री लेकर इस चुनाव के लोगों के सामने चुनाव में खड़े हुए थे। उसमें से सबसे पहला कि स्वच्छ और पारदर्शक कारभार, दूसरा सभी सभासदों को इज्जत देना, तीसरा संस्था की आर्थिक प्रगति करना और उसके बाद में जब कर्जा लगेगा तब उसको कर्जा उपलब्ध होगा। और ये पद संस्था की खुद की जमीन बोले तो खुद का एक जगह होना और उसके ऊपर एक बिल्डिंग होना, ये पंचसूत्री लेकर हम ये सभासदों के सामने गए थे। और पूरे हमारी जो टीम थी, ये पूरे टीम ने इतनी मेहनत की, इतने लगन से काम किया कि 15 के 15 उम्मीदवार हमारे भारी भरकम मतों से जीत कर आए हैं और इसका पूरा श्रेय मैं पूरे सभासदों को और मेरी पूरी टीम को देता हूँ। धन्यवाद। सर, आपकी सभासदों में महिलाएं कितने विजयी और पुरुष कितने विजयी हुए? महिलाएं 2 सीटें थी, दोनों सीट हमारी विजयी हुए हैं और पुरुष जो थे वो 13 सीट पुरुष विजयी हुए हैं। आपका पूरा नाम? मेरा पूरा नाम बाबूराव गाडेकर, मैं महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद का राज्य का कार्याध्यक्ष हूँ और इसी तालुके में कार्यरत होने के कारण अपने आप इस पैनल की जिम्मेदारी मेरे ऊपर आ गई थी और ये काम मैंने बखूबी से निभाया ऐसे मुझे लगता है। आपके पैनल का नाम? परिवर्तन पैनल।